सुरू झालाय, 7 दिवस राहिलेले आहेत. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? अगदी प्रचार जोरात सुरू आहे असं वाटतं. नक्कीच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व नागरिकांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला 2019ला संधी दिली आणि या 5 वर्षामध्ये प्रत्येकाची सेवा करण्याचा प्रयत्न आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी सातत्यानं केलेला आहे. आज मी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गावामध्ये जातोय. प्रचंड असा उत्साह आज मला प्रत्येक ठिकाणी दिसतोय. त्याचं मूळ कारण काय आहे की मी त्यांचा घरचा सदस्य समजून मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला विश्वास आहे आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये विविध घटकांना मदत करण्याचा प्रयत्न आपण केला. आज युवक युवतींसाठी रोजगारच्या माध्यमातून मदत केलेली आहे. अभ्यासिका त्यांच्यासाठी उभा केलेल्या आहेत. ग्राउंड उभा करायचं काम केलेलं आहे. विविध गावांमध्ये पाण्याची अडचण होती, ती जवळजवळ 344 कोटीचा प्रकल्प आपण तिथं आणलेला आहे. शहरामध्ये आज विरंगुळा केंद्र उभा केलेलं आहे. राजोपाध्ये नगरमध्ये ग्राउंडचं काम सुरू आहे. आज अनेक कामं आहेत जे माध्यमातून लोकांपर्यंत पुढं माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता चाललेला आहे. मला विश्वास आहे एक चांगलं काम करायच्या हेतूनं या क्षेत्रामध्ये सातत्यानं प्रयत्न केल्यामुळे लोकांचा उत्साह हा प्रत्येक वॉर्डमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये मला दिसतो. 2019ला एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे सगळ्यांनी पाहिलं, संधी दिली. त्या संधीचं सोनं केलं म्हणताल का? कशा पद्धतीने? मी नक्कीच आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2019 नंतर कोविड सारखं संकट आपल्या समोर आलं. कोविडमध्ये देखील हजारो लोकांना आधार देण्याचं काम आम्ही केलं. मग ते बेडची व्यवस्था असेल, औषधं असतील, मास्क असतील, पीपी किट असेल, या सगळ्या माध्यमातून लोकांना आधार दिला. कोविड झाल्यानंतर जरी सरकार आमचं नसलं तरी देखील आम्ही लोकांना मदत करायचा प्रयत्न केलेला आहे. मला 100% खात्री आहे मी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काम करणारा कार्यकर्ता आहे. मी कुणावरही टीका करण्यामध्ये वेळ घालवला नाही या 5 वर्षामध्ये, कारण लोकांनी मला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझं एक विजन आहे, ज्या पद्धतीने मी काम करत चाललेलो आहे. मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही अजून चांगलं काम करणारच आहोत. पण या 5 वर्षामध्ये देखील काम करण्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडलो नाही, ह्या मला खात्री आहे. 7 दिवस राहिलेले मतदानासाठी 2 अपक्ष उमेदवारांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केलाय. बारातीचं बळ मिळालं असं वाटतं. नक्कीच माझं म्हणण्याचा उद्देश सुरुवातीला तोच होता की मी कुणावरही टीका केली नाही. याचं कारण काय, मी गट-तट न बघता लोकांना मदत केलेली आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जरी गेला तर अनेक लोक जे आज कदाचित त्यांच्या बाजूनं 20-20 वर्ष होती ती आज आम्हाला येऊन पाठबळ द्यायला लागले. त्याचं कारण काय, कारण त्यांना आमचं काम पटलेलं आहे, आम्ही पटलेलो आहे. आदरणीय बंटी साहेब असतील, मी असेल, 24 तास लोकांच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध आहे. आणि मग हे लोकांना विश्वास असल्यामुळं ही निवडणूक विश्वासाची आहे. आज या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती आपण बघताय. आज दुर्दैवानं पक्ष फोडायचं काम सुरू आहे आणि लोकांना विश्वास आहे की काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी या राज्यामध्ये चांगलं काम करू शकतं. त्या विश्वासानं प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक गावामध्ये लोक आज आमच्या बाजूने उभे आहेत. मला खात्री आहे आज अनेक लोक येणाऱ्या पुढच्या या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला आमच्या गटामध्ये आलेले दिसतील, काँग्रेस पक्षामध्ये आलेले दिसतील, कारण त्यांना विश्वास देऊन आम्ही या ठिकाणी पुढे काम करणार आहोत. आणि लोकांच्या सहमतीनं ऋतुराज पाटीलनं या 5 वर्षामध्ये काम केले. आज हजारो कार्यकर्ते आमचे जीवाचं रान करून काम करतात आणि त्यांच्या आधारातच मी चांगलं काम करू शकतो हा विश्वास मला आहे. महायुतीची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण, या लाडक्या बहीण योजनेबद्दल खासदार महाडिकांनी जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद अजूनही राज्यभर उमटत आहेत. कुठेतरी सेटबॅक बसेल असं वाटतं महायुतीला. नाही, आपल्याला सुरुवातीलाच माहिती आहे की महायुतीनं जेव्हा लाडकी बहीण योजना चालू केली, ही योजना चालू करण्याबद्दल दुमत कुणाचंही नाही. योजना चालली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पण एका बाजूला महागाईचा बोजा हा सर्व माता भगिनींच्या डोक्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला आहे की आपल्याला आज माता भगिनींना भेटल्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया लोकांचीच येतील. आणि एका बाजूला जे त्यांनी वक्तव्य केलं ह्याच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा आज नागरिकच बोलायला लागल्यात. आणि मग आपल्याला महायुतीचा खरा चेहरा या माध्यमातून समोर आलेला आहे. आज लाडकी बहीण योजना ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्याऐवजी दुसऱ्या पद्धतीनं त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं महायुतीचा चालू आहे. आणि मग आज ही योजना सगळ्यांना लागू असते. आज या आचारसंहितेमध्ये देखील योजना ही चालू नाहीये. आणि मग संभ्रम हा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी योजना जी चालू करणार आहोत, त्याच्या माध्यमातून प्रति महिना प्रत्येक माता भगिनीला 3,000 रुपयाची मदत आज आमच्याकडनं होणार आहे.